नमस्कार मंडळी, पावसाळी विशेष रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कंटोळीची भाजी। ही पावसाळी रान भाजी आहे। काही ठिकाणी या भाजीला करटुली सुद्धा म्हणतात। आता ही भाजी शक्यतो जंगलात रानात अशी ही भाजी मिळते। या भाजीमध्ये थोडासा कडवटपणा असतो। दिसायला बघा अगदी कारल्यासारखी दिसतात, पण ही छोट्या साईजमध्ये असतात आणि थोडा हलकासाच कडवटपणा असतो। आता पावसाळा सुरुवात झालेली आहे, तर आता ही भाजी आपल्याला मार्केटमध्ये दिसायला लागलेली आहे। अगदी अजून कवळी बघा ही आहेत कंटोळी, त्यामुळे त्यामध्ये जास्त असा कडवटपणा नसणार आहे, हलकासा कडवटपणा असतो। तर या भाजीचे खूप सारे फायदे आहेत। ह्या भाजीमध्ये विटॅमिन सी, ब्लड प्रेशरसाठी, मधुमेहासाठी सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे। आता ही भाजी आपण बनवताना खूप ती 4-5 वेळा चांगली धुवून घ्या, मिठाच्या पाण्याने सुद्धा धुवा आणि त्यानंतर ही भाजी आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची आहे। तर ह्या भाजीमध्ये बिया अजून जून झालेल्या नाही आहेत, कवळ्याच बिया आहेत, त्यामुळे मी बियासकटच ही भाजी चिरून घेतलेली आहे। आता फोडणीसाठी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। आता ही भाजी बनवताना ना थोडं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्तच घालायचं आहे आणि थोडंसं जिरा आणि मोहरी आपण आता यामध्ये घालूया। जिरा मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचे आहे। तर 4-5 लसूणच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत। लसूण सुद्धा या भाजीमध्ये मी थोडं जास्तच घालते, चवीला खूप छान लागते ही भाजी। आता इथे लसूण आपण हलकीशी तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। आणि इथे आता मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत। कांदे सुद्धा इथे आपण उभे चिरून घेतलेले आहेत, म्हणजे भाजीमध्ये ते चांगले मिळून येतात। आपण कंटोळी सुद्धा उभी चिरलेली आहेत, त्यामुळे इथे मी कांदा घालताना सुद्धा उभा चिरलेला आहे। आता कांदा सुद्धा इथे मऊसर होईपर्यंत आपण चांगलं ह्या तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घेणार आहोत। जर तुम्हाला मिरचीमध्ये ही भाजी बनवायची असेल तर यावेळेला इथे तुम्ही मिरची घालून आणि हळद व हिंग घालून आपण ही भाजी इथे बनवू शकता। तर आता एक 2 ते 3 मिनिटं आपण कांदा इथे चांगला मऊसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। तर इथे थोडंसं अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे। लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालायचं आहे। पाव चमचा जिरं घातलेलं आहे, धणा पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि तसंच आपण यामध्ये गरम मसाला सुद्धा घालणार आहोत। आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपण चांगले मसाले कांद्यामध्ये परतून घेणार आहोत। एक साधारण 2 मिनिटं आपण हे मसाले कांद्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम इथे आपण स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। तर आता कांदा बघा मसाले चांगले परतून झालेले आहेत। तर आता ही उभी चिरलेली आपण भाजीसुद्धा यामध्ये घालूया। आता भाजी पण आपण आपल्या इथे कांद्यामध्ये या फोडणीमध्ये आपण चांगली अशी 2 मिनिटं परतून घेणार आहोत। यामध्ये आपण पाणी सुरुवातीला घालायचं नाही आहे, नुसती भाजी आपण या मसाल्यांमध्ये चांगली 2-1 मिनिटं चांगली परतून घेणार आहोत। आपल्याला वाफेवर जर भाजी अशीच बनवायची असेल तर आपण अशी सुद्धा बनवू शकतो, पण ही आता कंटोळी थोडी शिजायला वेळ लागतो, म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालून मी ही भाजी इथे शिजवणार आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेते आणि झाकण ठेवून आपण ही भाजी इथे शिजवणार आहोत। आता ही भाजी आपण जेव्हा शिजवत असतो त्यावेळेला जर तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तर चण्याची डाळ घालून सुद्धा ही भाजी चवीला खूप छान लागते, तशी सुद्धा बनवली जाते। तर या स्टेजला इथे तुम्ही चण्याची डाळ घालायची आहे। आता ही भाजी मी शिजवताना ताटाच्या वरती लवकर भाजी शिजावी म्हणून मी ताटाच्या वरती पुन्हा पाणी घालते आणि पाणी घातल्यानंतर भाजी अशी वाफेवर डबल वाफेवर चांगली लवकर शिजली जाते आणि म्हणून असं पाणी ठेवलेलं आहे। आता एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। तर इथे बघा भाजी आपली छान असता इथे शिजत आलेलीच आहे। थोडंसं पाणी आहे त्यामध्ये, त्यामुळे ती मी चांगली अशी कोरडी अशी थोडीशी करून घेते। जर हलकी अशी थोडी ओलसर पण भाकरीसोबत वगैरे खायला छान लागते। आणि आता ह्यामध्ये मी घालणार आहे ओलं खोबरं घालणार आहे। जर तुम्हाला दाण्याचं कूट घालायचं असेल, भाजलेल्या दाण्याचं कूट घालायचं असेल तर तुम्ही इथे दाण्याचं कूट घालून सुद्धा ही भाजी करू शकता। वरून अशी खूप सारी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि मस्त इथे ही आपली पावसाळी रानभाजी, करटुलीची भाजी, कंटोळीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी एवढी छान झाली, त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा सुद्धा राहिलेला नाहीये, मस्त चवीला झाले, लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। तर तुम्ही सुद्धा ही करटुलीची भाजी बनवा आणि कशी झाली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.